एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता, अवघे धन्य हो आता, स्मरविता स्मरण, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणाची, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता, महायोग पीठे तटे भीमरथ, परम पुंडरीकाय धातुं मुने, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेवला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता। प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला हा संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, वारीसाठी संघटनेची काय गरज आहे, संघटनेमध्ये येणारे प्रतिबंध आणि संघटनेनं परमार्थाचं प्राप्त होणारा फल, हा विचार या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेला। संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक तुकोबराया, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचा आराध्य देवत रुक्मिणी, प्राण संजीवन भक्त वांछा कल्पतरू, करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंग परमात्मा, संत श्रेष्ठ गोरोबा काका यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे, करुणेमुळे या पवित्र कालामध्ये आपण या पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने या पंढरपूरच्या वाटेला निघालो, आणि केवळ निघालो नाही तर वारकरी होऊन निघालोत। हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आहे। विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगड पासून तर पंढरपूर पर्यंत जाणारा संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी दिंडी सोहळा, आणि या सोहळ्यातील बंडी शेगाव परिसरातील भोसले मळ्यामध्ये आपण संध्याकाळच्या विसाव्यासाठी मुक्कामासाठी थांबलेलो आहोत। श्रोत मारुतीराव भगवान भोसले, मुळामध्ये नावच सगळे भगवंताचे आहेत। पहिले मारुती आहेत, वडिलांचं नाव भगवान आहे, भगवान मारुती, मारुती भगवान, आणि सगळ्या महाराष्ट्राला ज्या आडनावाविषयी गौरव वाटतो ते भोसले आडनाव आहे। म्हणून त्यांच्या या उदार अंतःकरणाने आपण इथं मुक्काम करतोय, आणि या विठ्ठलाच्या मळ्यात म्हणूया आपण, भक्तीच्या मळ्यामध्ये या संध्याकाळच्या या वाटचालीच्या कीर्तनाच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित झालेलो आहोत। वाटचालीचं कीर्तन असं लांबवायचं नसतं, किती कमी वेळामध्ये ते करता येईल त्याचा प्रयत्न करावा लागतो। खरं तर बहिणी मंडळांचा असा आदेश असतो की तुम्ही अभंग घेऊन बसले तरी चालेल, पण तसं जमणार नाही। तर थोड्या वेळामध्ये आपल्याला याचं चिंतन करायचं आहे। खरं तर या अभंगाचं चिंतन आपण पाठीमागे केलं, परंतु फक्त प्रस्तावना झाली, आणि आज थोडासा शब्दांचा विचार आपल्याला करायचा आहे। म्हणून या कीर्तनाला असं म्हणता येईल आपल्याला, पहिलं जे झालं ते पार्ट 1, आणि आजचं कीर्तन जे ते पार्ट 2। विठाला विठाला आपल्या गावापासून, आपल्या घरापासून आपण निघालो, आणि पंढरपूरच्या शिवेवर येऊन आपण थांबलो जवळपास, कारण तालुका पंढरपूर आहे।
इथपर्यंत येताना अनेक श्रम आपल्याला झालेत. कुणाचे पाय सुजलेत, कुणाचे कंबर दुखलेत, कुणाचे पोट दुखलेत, कुणाचे डोके दुखलेत. प्रश्न असा, एवढा श्रम आम्ही केला, या श्रमाला काही फळ मिळालं का? तर उत्तर एवढंच आहे की व्यवहारामध्ये केलेल्या कर्माला फळ निश्चित नाहीये आणि परमार्थामध्ये केलेल्या कर्माला फळ निश्चित आहे. असं आहे. आता हे कुरुक्षेत्रामध्ये जसं वातावरण असेल ना, तसं वातावरण आज आहे. म्हणजे काय, कुरुक्षेत्रामध्ये कौरव पांडव लढत असताना त्या तलवारीचा खणखणाट, बाणाचा सनसनाट, हत्तीचा चित्कार, आणि त्याच्यामध्ये गीता सांगायचे. आता पंढरपूरला, आळंदीला आलं की कीर्तन तसेच असतात. त्याचा कर्णा याच्या कानात, याचा कर्णा त्याच्या कानात. याचा अर्थ की सगळे दिंडीवाले प्रामाणिक प्रयत्न करतात की कीर्तन कोणाला चांगलं ऐकायला नको. विठाला ठाला विठाला, विठाला विठाला. आपण बोलत होतो व्यवहारामध्ये जे आपण काम करतो, व्यवहारामध्ये जे कार्य करतो त्याला फळ निश्चित नाहीये. म्हणजे काय, मनुष्य तरुण झाला म्हणजे लग्न करतो, बरोबर. आता हे लग्न जे करणं आहे ते कशासाठी हो? लग्नाचा मुख्य उद्देश काय आहे? हे माणसं एवढे आवळ्या बावळ्यासारखे काय करताय? काय भानगडे मागे? हा, एकतर बसून घ्या किंवा एका बाजूला जातो म्हणजे आम्हाला व्यवस्थित बोलता येईल. आपले दिंडीवाले का करताय इकडं तिकडं? विठाला विठाला विठाला. मला जाणीव आहे की आजचा काळ रीलचा आहे आणि रील 15 सेकंदाची असते किंवा 30 सेकंदाची असते. 30 सेकंदाची रील पाहणारे माणसं 2 तासाच्या कीर्तनामध्ये बसणं म्हणजे अवघड आहे. लक्षात घ्या, आज आम्हाला जोर जोरात चाली का लागतात, हळुवारता का नको, गोंधळ का लागतोय? आम्ही आतून अशांत आहे. आणि माणूस आतून जेवढा अशांत असेल त्याला तेवढं मनोरंजनाचं साधन जास्त लागतं. लक्षात ठेवा, मनुष्य खऱ्या अर्थाने जर शांत झाला तर त्याला बाहेरच्या नृत्याची गरज नाही, त्याच्या आतमध्ये नृत्य तयार होतं. विठाला 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 विठाला. चला बोलूया. व्यवहारामध्ये लग्न करायचं मुलबाळा होण्यासाठी, मुख्य उद्देश त्याचा तो आहे. प्रजातंतू पुढे जाण्यासाठी, आपली संतती पुढे जाण्यासाठी. पण मी आपल्याला विचारतो, लग्न झाल्यानंतर नक्की मुलं होतात का? आता प्रश्न कळाला का नाही काय माहिती आपल्याला? लग्न झाल्यानंतर नक्की मुलं होतात का? नाही कळणार का? मराठीमध्ये बोलतोय मी. लग्न झाल्यानंतर मुलं होतातच का? मला काय, तुम्ही काय अमेरिकेतून आला की काय? तर नियम असा आहे की लग्न झाल्यानंतर मुलं होतील का न होतील हे निश्चित नाही. होतील पण नाही पण होतील. एखादा मनुष्य विहीर खोदण्यासाठी गेला, आप्पा पाणी निश्चित आहे का अनिश्चित आहे? पाणी लागेल का? चला, आप्पाचं पाणी कधीच लागलं, सोडून द्या. विहीर खोदण्यासाठी मनुष्य प्रवृत्त झाला. विहीर खोदताना पाणी लागणं निश्चित आहे का? हो किंवा नाही बोलत चला. नाहीये. व्यवहारामध्ये कुठलेही काम आपण करत गेलो, लक्षात ठेवा, बरेच माणसं असं म्हणतात की संसार आम्ही सुखासाठी करतो. पण संसाराच्या अंती खऱ्या अर्थाने सुख निश्चित आहे का? जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. मानते लहान थोर देह सुखाची या काला. इंद्रिय मावळले आला बागुल आ. विपरीत कैसा झाला
तोची देहानो हे तुझ्या आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. सोपं सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात जोवरी चळनगा म्हणजे जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत तोवरी म्हणते माझा. बायको म्हणते किती छान हो तुम्ही, माझं भाग्य आहे की तुमच्यासारखा नवरा मला मिळाला. मुलं म्हणतात बाबा तुमच्याशिवाय करमत नाही आम्हाला. पण कधीपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत चलन आहे, मनी आहे आणि पैसा निघून गेला, अंगातली ताकद निघून गेली, सौंदर्य निघून गेलं की जी बायको म्हणत होती तुमच्याशिवाय करमत नाही हो मला, ती म्हणते हे मरत का नाही म्हातारा. प्रमाण सांगावं लागेल. बाईल म्हणते खर मरतात तरी बारे अनाशी येणे घर तुमको मिला. शब्दांकडे लक्ष द्या. कथा कीर्तन म्हणजे नुसत्या गाण्याच्या भेंड्या नाहीये. मला गाता म्हणून मी गायचं आणि तुम्ही मागे गायचं. हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जीवन जगण्याची कला आहे. खरं बाईल म्हणतीन खर मरतात तरी बरे. तुकाराम महाराज म्हणतात बायको म्हणते हे गाढव आहे, गाढव. कोण? नवरा. मला बरेच नवरे असे भेटलेत की ते रडतात हो. ते म्हणतात की पूर्वीची आमची बायको खूप ऐकायची आमची, काही दिवसांनी मी ऐकायला लागलो तिचं, आता सगळं जग ऐकतं आमचं दोघांचं. बाईल म्हणते खर मरतात तरी बरे. आणि नासियेले घर थुंकून इतकं छान फर्निचर केलंय, एवढं सगळं हे कुठंतरी खोकत बसताय आणि काहीतरी करताय. म्हणून संसाराला फळ निश्चित नाहीये, पण परमार्थाला फळ निश्चित आहे. आपण पंढरपूरला आलोय ना, इथं आल्यानंतर फळ निश्चित आहे. काय फळ आहे? तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. हे जगण्याचं सार्थक आहे की इथं आल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं, जीवनाची सार्थकता आहे, जीवनाला फळ आहे. आणि म्हणून असं निश्चित फळ ज्या ठिकाणी प्राप्त होतं अशा पंढरपूरला आपण आलोय. अजून एक मुद्दा मांडतो आणि पुढे जातोय. सर्वसामान्य माणसं सुद्धा तीर्थयात्रा करतात. आणि उद्या आपण जर पाहिलं तर संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री सोपान काका, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई, महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे म्हणून संत आहेत, या सर्व संतांच्या पालख्या वाखरीला एकत्र होतात. पाहण्यासारखा सोहळा असतो. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीला आहे, निवृत्तीनाथांची समाधी कुठं आहे? त्र्यंबकेश्वरला आहे. सोपन काकाची समाधी कुठं आहे? बोलत चला. तुम्ही आता वारी करताय ना, सोपन काकाची समाधी कुठं आहे? सासवडला आहे. मुक्ताईची मुक्ताईनगरला आहे, बरोबर आहे. गोरोबा काकाची कुठं आहे? तेरला आहे. अर्थात या संतांच्या समाध्या वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु उद्या आपण जर पाहिलं तर सगळ्या पालख्या एकत्र होतात. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान काका, या सगळ्या रथांच्या द्वारे या सगळ्यांची भेट होते. काय हा करुणायुक्त प्रसंग असेल. सगळे संत म्हणत असेल की समाध्या वेगवेगळ्या आपण घेतल्यात, पण आज आपण परत एकदा भेटतो. किती आनंद होत असेल. तो आनंदाचा सोहळा सगळ्या महाराष्ट्र उद्या पाहायला भेटेल. विठ्ठला म्हणून संतांच्या ज्या वारी आहेत त्या आपणा सर्वांना पावन करण्यासाठी आहे, आणि आपली वारी जी ती स्वतः पावन होण्यासाठी आहे. असं आपण पावन होण्यासाठी वारीला आलोय आणि जगाला पावन करण्यासाठी संतांच्या पालख्या आल्यात. आणि या संतांच्या समवेत उद्या आपल्याला पंढरपूर नगरामध्ये वैकुंठ पंढरपूर असं म्हटलंय, त्या पंढरपूरमध्ये उद्या प्रवेश करायचा आहे.
आणि त्याच्या अगोदर या उपांत्य कीर्तनामध्ये एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर एक एकाला साह्य करावं लागेल आणि सुपंथाने जावं लागेल. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. पण जात असताना मनामध्ये कोणी भेद ठेवू नका. जर भेद ठेवला तर तुम्हाला तुमच्या जीवनातलं खरं फळ मिळणार नाही. पुन्हा अवघे धन्य होऊ. आता सगळेजण आपण धन्य होऊ आणि काय करू? स्मरविता स्मरण. तुका म्हणे अवघी जोडी. आणि मिळेल काय? ते आवडी चरणाची. भगवंताच्या चरणाविषयी आवड निर्माण होईल आणि त्याच्यासाठी एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता थोडंसं तपशिलामध्ये शिरूया आणि एक 10-15 मिनिटामध्ये कीर्तनाला आपण विराम देऊया. रेडणीच्या कीर्तनामध्ये बऱ्यांचे डोळे झाकताय तर एक काम करा, मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन झालं की हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. असं आहे, मोबाईल लावला की सकाळी 5-5 वाजेपर्यंत झोप येत नाही. मी आमचं सांगतो सगळ्यांचं. आणि भजन कीर्तन म्हटलं कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. तो स्वभाव जीवाचा असो. मध्ये मध्ये भजन झालं की हाताने टाळे वाजवा, भजन करा म्हणजे झोप जाईल. विठाला विठाला. हा पंढरीनाथ भगवान की. रेडणीच्या कीर्तनामध्ये आपण थोडीशी प्रास्ताविक केलं होतं. वारी अगोदर सुद्धा होत होती, पण संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व जातीतील, सर्व पंथातील, सर्व वर्णातील, सर्व लिंगातील संतांना एकत्र केलं आणि पंढरपूरची वारी सुरू केली. ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये सज्जनांचं संघटन केलं. प्रश्न असा आहे, संघटन करण्याची गरज काय? आता बघूया आपण. जगामध्ये 2 वर्ग आहे, एक सज्जनाचा वर्ग आहे आणि दुसरा दुर्जनाचा वर्ग आहे. कळून घेऊया थोडंसं. सज्जन कुणाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सज्जन त्याला म्हणावं चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. चंद्रासारखे जे शीतल आहे पण ज्यांच्या जीवनावर डाग नाही, सूर्यासारखे तेजस्वी आहे पण जगाला ताप देत नाही, त्याला सज्जन म्हणावं. याचा व्याख्या खूप मोठी करता येईल, करणार नाही. आणि दुर्जन कुणाला म्हणावं? समाजाच्या सुखी जीवनामध्ये जो दुःखाची बीज पेरतो त्याचं नाव दुर्जन आहे. गोष्ट सांगतो म्हणजे कळेल. एका गावामध्ये भयंकर असा दुर्जन राहत होता. ते सगळ्याच गावामध्ये राहतात. काय करायचं त्यांनी? गावामध्ये कोणाला सुखी राहू द्यायचं नाही. एखाद्याच्या मुलीला जर मुलगा पाहायला आला असेल तर ते पाहुणे बाहेर आले की म्हणायचे, पाहिली की मुलगी? हो. बरी वाटली का? म्हणजे हो. म्हणजे फसले तुम्ही मग? म्हणजे काय झालं? म्हणजे तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये, मोडलं लग्न. भजनी मंडळ जर एकत्र आलं तर तो तिथून म्हणायचं, काय टाळ कुठता रे तुम्ही, झोप येऊ देत नाही आम्हाला. म्हणजे गावामध्ये कुठलं काम होऊ द्यायचं नाही नीट, अशी शपथ खाल्ली होती त्यांनी. आयुष्यभर सगळ्या गावाला त्रास दिला. गावातले लोक नवस करायला लागले, जगण्यासाठी नाही, ह्याच्या मरण्यासाठी. याच्या मरण्याचा दिवस जवळ आल्याला कळालं आणि मग त्याला असं वाटलं की मी मेल्यानंतर या गावाला त्रास देईल कोण? म्हणजे बरेच लोक असे असतात, आता मी मेल्यानंतर हे लोक सुखी होतील, त्याचं करायचं काय?
आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याने विचार केला शेवटचा प्रयत्न करूया. त्याने गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं की उद्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. उद्या गावामध्ये एक ग्रामसभा घेऊया, आपण सगळे एकत्र या आणि मला काही संदेश द्यायचा तुम्हाला. सगळे गावातले लोक एकत्र आले. लोकांना माहिती होतं आपण जर गेलो नाही तर आपल्याच घरी आग लावील हा. सगळेच आले, सगळे लोक जमा झाले. संध्याकाळची वेळ होती. अगदी गार वारा सुटलेला मैदानामध्ये माणसं बसलेत आणि हा दुर्जन माणूस उठून उभा राहिला आणि बोलायला लागला, सज्जना हो, मला जाणीव आहे की मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला सुखाने जगू दिलं नाही. अनेकाचे संसार मोडले, अनेक लोकांना व्यसनी केलं, नाही ते केलं, मला याची जाणीव आहे. पण आता माझं मरण जवळ आलं, मला हे जग सोडून जावं लागणार आहे आणि म्हणून माझी एक शेवटची इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. लोकांमध्ये चुळबुळ निर्माण झाली. काय बोलतो आता हा? ते म्हणजे मला असं वाटतं की आता जास्त दिवस मी काय राहणार नाही, 1-2 दिवसाचं मी पाहुणा आहे. बरं, लोक म्हणजे पुढं बोला. ते म्हटले मी मेल्यानंतर बरं माझी अंतयात्रा 4 चौघासारखी काढू नका. लोक म्हणले मनुष्य किती जरी नालायक असला तर मेल्यानंतर त्याची अंत्ययात्रा सन्मानाने काढतात. माझी अंत्ययात्रा असं काढा की माझ्या हातपायाला दोर बांधा आणि ओढत ओढत मला स्मशानभूमीमध्ये न्या. लोक एकमेकांना म्हणायला लागले, यांनी सांगितलं नसतं तरी असं करणारच होतो आपण. काय पराक्रमच होता असा. आणि योगायोगाने लोकांच्या भाग्याने तो मेला. सगळ्या गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली. लोक धावत आलेत आणि कोणी म्हणायचे मी हात बांधेल, कारण मला हात उगारला होता. कोणी म्हणले मी पाय बांधेल. मग त्याचे हात पाय बांधले दोराने आणि त्याला ओढीत न्यायला लागले. वेशीच्या बाहेरमध्ये हे आगळी वेगळी अशी ही अंतयात्रा निघाली आणि पाहतात तर काय रोडने दुरून निळ्या गाड्या दिसल्यात. कुणाच्या? पोलिसाच्या. लोक म्हणजे पोलीस पण आले की काय अंत्ययात्रेला? याची ओळख बरीच होती. आणि मग ते पटपट पोलीस खाली उतरलेत आणि लोकांना म्हणजे बसा गाड्यात आता. म्हणजे अरे म्हटलं त्या माणसाला मारलं तुम्ही, उडीत घेऊन चाललेत. एक माणूस म्हणले अहो नाही आम्ही, तुम्ही त्याला विचारा. आता तो काय सांगेल? मेला तो प्रेत तिथंच. एकत्रपणे 400-500 लोकांना गाड्यामध्ये बसवलं आणि सगळ्यांना जेलमध्ये बंद केलं. शहाणे माणसं म्हणायला लागले कसं झालं हे? कशी एकत्रच आपण जेलमध्ये? आता सोडायला कोणी नाही आपल्याला. त्यातला शहाणा म्हातारा म्हटला अरे विचार काय करताय? मरताना सुद्धा आपल्याला त्रास देण्याची शेवटची संधी त्यांनी सोडली नाही. आता हा विचार न करू कसं झालंय म्हणून. आता प्रयत्न करा बाहेर कसं जाता येईल. विठाला विठाला. आता ही गोष्ट तुम्हाला हसवण्यासाठी सांगायची नाही, मला सिद्धांताकडे घेऊन जायचं. एक सज्जनाचा वर्ग आहे आणि एक दुर्जनाचा वर्ग आहे. मी आपल्याला विचारतो समाजामध्ये सज्जन जास्त आहे की दुर्जन जास्त आहे? बोलत चला. कोण सांगेल मला? सज्जन जास्त आहे की दुर्जन जास्त आहे? बोला तानाजी महाराज. दुर्जन जास्त आहे. महाराज कोण जास्त आहे, सज्जन की दुर्जन? हा, आता दुसरी प्रश्न विचारतो आपल्याला. वारीला माणसं जास्त आलेत की गावामध्ये डाका घालण्यासाठी लोक जास्त येतात? हा परत आहे का? भगवंताच्या वारीसाठी जास्त समाज आला की गावामध्ये चोरी करण्यासाठी चोर येतात ते जास्त असतात? कळा ना मला काय म्हणतोय मी तुम्हाला? वारीसाठी आलेली माणसं जास्तच की नाही? हा, वारीसाठी आलेली माणसं जास्तच आहे. 4 लोक गुंड येतात, 4च असतात ते, आणि मोठ्या बाजारपेठेमध्ये शिरतात. बाजारपेठेमध्ये राहणारी माणसं जास्त असतात, गुंड 4-5च असतात फक्त. मला पुढे घेऊन जायचं आपल्याला. दुर्जन संख्येनं त्या मानाने कमी आहे, सज्जन त्या मानाने जास्त आहे. तरी सज्जन माणसं दुर्जनांना घाबरतात. हे रियालिटी आहे का? त्याचं एकमेव उत्तर आहे, सज्जन संख्येनं जास्त असले तरी त्यांचं विघटन आहे आणि दुर्जन संख्येनं कमी असले तरी त्यांचं संघटन आहे. आणि संघटन झालं रे झालं, तो मनुष्य नालायक जरी असला तर तो सत्ता गाजवत असतो तुमच्यावर. म्हणून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी
जगामध्ये खऱ्या अर्थाने आनंद नांदावा म्हणून हे सज्जनांचं संघटन केलं. अजून बरेच विषय याच्यामध्ये आहे. संघटन करण्याचं दुसरं कारण आहे, साधू संतांनी पाहिलं की माणसं एकांतामध्ये भजन नाही करणार. अहो लोकांतात करत नाही, इथं बसलेले माणसं काही चॅटिंग करत असतील, कीर्तनामध्ये बसून सुद्धा एकांतात काय करणार आहे. एकांतामध्ये जाऊन माणसं साधना करू शकणार नाही म्हणून साधू संतांनी लोकांना एकत्र आणलं. कारण एकत्र आल्यानंतर इच्छा जरी नसली तर लोकांना दिसण्यासाठी तरी मनुष्य विठ्ठल विठ्ठल म्हणतो. हो, लोकांना दिसण्यासाठी तरी. अजून एक सांगू, जेवढा काळ आपण सज्जनांच्या संघटनेमध्ये आहोत तोपर्यंत पाप घडत नाही. आणि एकांतामध्ये आपल्याला कोणी पाहणार नसेल तर सामान्य मनुष्य कुठलाही पाप करायला तयार असतो. म्हणून संत म्हणाले, अरे कलियुगामध्ये तुम्ही एकटे राहूच नका, कलियुगामध्ये तुम्ही एकत्र या. आणि एकत्र येऊन काय करा, एक एका साह्य करू, एक एका साह्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा. तुकाराम महाराज म्हटले, कलियुगामध्ये तुम्ही एकटं राहून काहीच करणार नाही. मग काय करा, एकत्र या आणि इथून एक एका साह्य करू. आतापर्यंत संत जोपर्यंत नव्हते तोपर्यंत एकांतामध्ये ध्यान धारणा करणारी माणसं होते. छान या वारीच्या वाटाने तुम्ही पाहत असाल की काही ध्यान करणारी माणसं आहे, बैठक करणारी माणसं, ते जगापासून वेगळे होऊन करतात ते. आणि साधू संतांनी चालता बोलता आपल्याला परमार्थ शिकवला. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. एकमेकाला सहाय्यता करायची. जाता जाता अजून एक मुद्दा सांगतो छोटासा आणि पुढे जातो. जगामध्ये आपण पाहिलं की सज्जन आहे, दुर्जन आहे. सज्जनांमध्ये विघटन आहे म्हणजे वेगवेगळे आहे, आणि दुर्जनामध्ये संघटन आहे. तसं आपलं स्वतःचं जीवन म्हणजे एक जग आहे, आणि आपल्यामध्येही सज्जन आहे आणि आपल्यात पण दुर्जन आहे. त्याला अजून सोपं बोलतोय, राम आणि रावण बाहेर पाहण्याची गरज नाही. राम आणि रावण इथं बसलाय. कसा बघा, कीर्तन सुरू झालंय आणि आतला रावण म्हटला, किती वेळ चालवतो काय माहिती, भूक लागली आहे. राम म्हटला, जाऊ दे ऐकू ना थोडं काही वेळ. रावण म्हटला, बऱ्याच वेळ झाली, तलप लागली आहे, आता काय करायचं. रावण म्हटला, काढ 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 काढ, काय तंबाखू. राम म्हटला, थोडं थांबून आता, कारण जिवे गोड तीन अक्षराचा रस. रावण म्हटला, सोड तिकडं, ते कीर्तना सांगायचं असतं, मांडी घाल. आणि मांडीच्या मध्येच बरोबर मांडीच्या बरोबर त्याने चोळली अशी, कोणाला न दिसता. हे फक्त एवढ्या पुरतच नाहीये, बऱ्याचशा घटना अशा आहे की रावण आम्हाला चालवतोय, चांगल्या घटना घडण्यासाठी राम आम्हाला प्रेरणा करतोय. प्रश्न असा आहे, जिंकेल रावण की राम? कोण जिंकेल, राम जिंकेल का रावण जिंकेल? कोण जिंकेल बोला? राम जिंकेल. अजून पुढचं उत्तर सांगतो, ज्याचं खाद्य जास्त तो जिंकेल. रावणाचं खाद्य टपऱ्यांवर भेटतं, रावणाचं खाद्य चौकांमध्ये भेटतं, रावणाचं खाद्य बारमध्ये भेटतं, तर रामाचं खाद्य वारीच्या वाटाने भेटतं. वारीला काय यायचं आहे? आमच्यातला रावण नाही जिंकायला पाहिजे, आमच्यातला राम जिंकायला पाहिजे. लक्षात ठेवा, माणसं जर वारीला आले नाही, पारमार्थिक झाले तर जनावर होतील. मुळशी पॅटर्न पाहिलाय आपण, माणसांचे जनावर झाले का? रावण जिवंत आहे. आणि वारीच्या वाटेने निघाले रावणासारखे माणसं सुद्धा रामासारखे जगायला लागतात का? त्याच्या अंतकरणात राम आहेच आहे, त्याला फक्त जागृत करायचं आहे. विठाला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सहाय्यता फक्त बाहेरचीच नाही, सहाय्यता आतमध्ये पण घ्यायची. घेई घेई माझे वाचे. वाणीला प्रार्थना करायची, हे वाणी आतापर्यंत नाही नाही ती बोलली बाईस, तू थोडी मदत कर, घे ना थोडं देवाचं नाव. मागे भजन चालते, तू पुढं गप्पा मारतेस, म्हण थोडंसं बदेव. हे शिकवायचं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्यांनो, अरे मोबाईल पाहून पाहून तुम्ही खराब झालात. थोडंसं भगवंताचं मुख बघा ना. मनात धाव घेई राय विठोबाचे पायी. असं स्वतःला शिकवायचं आहे. आणि असं जर झालं तर एक एका सहाय्य करू, स्वतःने स्वतःला सहाय्यता करायची. आणि अवघे धरू सुपंथ. सुपंथ कशाला म्हणतात तेवढं बघूया आणि थांबूया. महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं म्हणजे सुपंथ आहे. काही अपंथ आहे, काही कुपंथ आहे. पंढरपूरला आपण निघालो ना, तर हा काय आहे? सुपंथ आहे. खूप चांगला आहे का सगळ्यांनी? कुणाच्याही मागे जायला नाही पाहिजे, खूप चांगल्या माणसांच्या मागे जायला पाहिजे. जर चुकीच्या माणसांच्या मागे गेले तर खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. एक मनुष्य, गोष्ट सांगतो म्हणजे कळेल, काहीतरी खेळता खेळता त्याचं नाक कापलं. काय झालं? त्याचं नाक कापलं गेलं. आणि त्याच्यामुळे तो कुठेही जरी गेला की लोक म्हणायचे, या नाक कापे साहेब. लग्नामध्ये तो गेला की माणसं माझ्या आले ते नाक कापे. तो म्हटला कुठेही गेलो तरी आपल्याला काय लोक नीट बोले ना. मग तो म्हटला आता संसारात राहायचंच नाही, आता आपण संन्यास घ्यायचा. त्याने भगवे कपडे धारण केले. अनेक शिष्य त्याचे तयार झाले. शिष्य म्हणायला लागले, नाककटे महाराज की. तो म्हटला महाराज झालो तरी नाव काय गेलंच नाही. पण त्याने विचार केला, मी एकटाच नकटा आहे, अजून 2-4 माझ्यासारखे झाले तर काहीतरी होईल. तो एका गावामध्ये गेला आणि त्याने गावातल्या लोकांना सांगितलं, हे बघा मी हे जे नाक कापलंय ना, तुम्ही म्हणाल का कापलं नाक? तर हे नाक कापण्याचं कारण असं आहे की जेव्हा हे नाक मी कापलं तेव्हापासून देव मला दिसायला लागला. लोक म्हटले, वाह, आपल्याकडे भक्त मंडळी कमी नाही. महाराष्ट्र तर कुणालाच नाराज करत नाही. येऊ द्या कोणी पण, कुठलाही बुवा येऊ द्या, कुठलीही बाई येऊ द्या, फॉलोअर्स आहेत. गावातला एक माणूस म्हटला, मला दिसेल का देव? हो. म्हटले मग काय करावं लागलं? म्हटले नाक कापावं लागेल तुझं, बरं का आप्पा, देव पाहायचा आहे का? नाक कापावं लागेल. नाही आप्पा सोपे, जरा समोरच. तो म्हटला कापेल ना मी नाक. लाल बुंद अशी सुरू केली. त्याला म्हणजे वर बघ. तो वर पाय लागला, सरकन त्याचं नाक कापलं. डोळ्यापुढे अंधारे आल्या, अंगाला मुंग्या आल्या. म्हटलं दिसतोय का देव? तो म्हटलं कुठं? अरे ते म्हटले इंद्र कसा खेळतोय. तो म्हटलं मला काही दिसे ना. त्याच्या कानात सांगितलं, मलाही दिसत नाही, पण आता लोकांना सांगू नकोस, कारण आता नाकही गेलं आणि देव पण नाही. अहो, 1 नाही 2 नाही, असे हजारो माणसांचे नाक कापले गेलेत. का बरं? नाककट्या माणसाच्या मागे चालल्यामुळे. त्या नगराचा राजा म्हटला, माझ्या प्रजेला देव दिसतो, मला काहीच दिसत नाही, मी पण दीक्षा घ्यायला पाहिजे. तो राजा दीक्षा घेणार, ते प्रधान हुशार होता. मूर्ख माणसाच्या बाजूचे PS हुशार असतात, त्यामुळे भाषण लिहून देतात ते चांगलं. तोंडा राजेसाहेब, माणसं नकटे झाले होऊ द्या, राजा नकटा नको व्हायला. जो मुख्य मनुष्य ना तो नकटा नसायला पाहिजे, कारण बाकी होऊ द्या 10 जण नकटे. आणि तो प्रधान म्हटला, मी घेतो दीक्षा एकदा. तो प्रधान गेला, म्हटले मला पण देव दिसेल. हो, काय करावं लागेल? म्हटले आपली जी दीक्षा ती घ्यायची आहे. बर. त्या प्रधानाचंही नाक कापल्या गेलं. त्या साधूला विचारलं, कुठे आहे देव? म्हटले तो बघ, तो खेळतोय. तो मला दिसे ना. प्रधान म्हटला, अरे म्हटले बघ, तो तिथं दिसतोय. प्रधान म्हटला, मला फक्त एकच दिसतंय, तुझं मान
त्या मानेवर फाशीचा फंदा आणि दुसऱ्या क्षणात तू मेलास. आता माझं नाक कापल्या गेलं, यानंतर तुझा संप्रदाय पुढे चालणार नाही. दृष्टांत संपला. या जगामध्ये असे काही नाक कापलेले माणसं आहेत, त्यांना काहीच माहीत नाही, पण माझ्या मागे लोक चालावेत अशी भामट्याची जमात ते तयार करतात आणि त्याचेही संप्रदाय होतात. त्याला सुपंथ म्हणत नाही, त्याला कुपंथ म्हणतात. या जगामध्ये नालायक लोकांचेही संघटन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या मागे जाऊ नका. कुणाच्या मागे जा? वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेचे विषय अंधा, म्हणून उघडा बोलिलो. सरळ बोलू का? अरे आमचे मायबाप एवढे समृद्ध आहे, ज्ञानोबा तुकाराम हे आमचे मायबाप असताना आम्हाला परत कुणीतरी बापू आणि कुणीतरी काका आठवावा, हे आमचं दुर्भाग्य आहे. पण प्रार्थना आपल्याला, महाराष्ट्रातल्या माणसाला कुणाला शरण जायची गरज नाही. इथं आमचे मायबाप बसलेत. इथले ज्ञानोबा तुकाराम, नामदेव महाराज, जनाबाई यांच्या मार्गाने आपण जाल तर नक्की 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 कल्याणापर्यंत जाल. शंकाच नाही काही. वारीला काय यायचं? वारीला यासाठी यायचं की आम्हाला कुपंथाला नाही जायचं, अपंथाला नाही जायचं, आम्हाला जायचंय सुपंथाला. एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. आता पुढा विषय अजून गहन आहे, पण गहन करत नाही, काळजी नका करू. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. पण संघटन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही समस्या असतात. ऐका, खूप गोड आहे. सुरुवातीला माणसं एकत्र येतात, एकमेकाच्या अनभाग वाहतात, म्हणतात आता आपण एकमेकापासून दूर जाणार नाही. पण पुढं पुढं गेलं की काही माणसांना वाटतं इकडं जावं, काहींना वाटतं तिकडं जावं, आणि संघटना तुटून जाते. महाभारतातली गोष्ट एकाच मिनिटात सांगतो. एक पारधी शिकार करण्यासाठी निघाला. त्याने आपलं जाळं टाकलं, जाळ्यामध्ये धान्य टाकलं आणि वरून पक्ष्याचा थवा चालला होता. पक्ष्यांनी पाहिलं खाली धान्य आहे, त्यांना उपवास घडला होता. खाली उतरले, टप 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 धान्य टिपलेत. पारध्याला आनंद झाला, एकाच वेळी 100 पक्षी मला मिळणार. जवळपास महिने 2 महिन्याचं काम झालं. झप झप पावलं टाकत तो यायला लागला. पक्ष्यांचे पोट भरले आणि पक्ष्यांना कळालं, अरे आपले पाय तर गुंतलेत, मरणार आपण आता. आणि सगळ्यांनी विचार केला, शेवटचा प्रयत्न करूया, उडण्याचा प्रयत्न करूया. आणि उडायला लागले. आश्चर्य असं की जाळ्यासह पक्षी आकाशातून उडायला लागले. पारधी खालून पळतोय, पक्षी वरून चालले. त्या शिकाऱ्याला कोणीतरी विचारलं, बाबा काय करतोय? या पक्ष्यांना पकडायचं. अरे म्हणजे मूर्खा, आकाशातल्या पक्ष्यांना नाही पकडू शकत. तो म्हणतो मला नका सांगू, माझ्या बापापासून हा धंदा माझा आहे. म्हणजे सांग कसा पकडणार? म्हणजे यांचा एक विचार आहे एका दिशेनं जाण्याचा. मला माहिती आहे पुढे गेल्यानंतर काही पक्षी म्हणतील दक्षिणेला जायचं, काही म्हणतील उत्तरेला जायचं, काही म्हणतील पूर्वेला जायचं, काही म्हणतील दुसऱ्या दिशेला जायचं. आणि प्रत्येक जण आपापल्या दिशेला ओढायला लागला की हे नक्की खाली पडणार. आणि हे खाली पडले रे पडले, मी यांना पकडणार. दृष्टांत संपला. आम्हीही जेव्हा एखाद्या कार्यासाठी एकत्र येतो ना, तेव्हा काही माणसं म्हणतात इकडं, काही माणसं म्हणतात तिकडं, काही म्हणतात स्वतंत्र, आणि ते संघटन नक्की 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 तुटतं. किती छान महाराजांनी हे सगळं, याला मोटिवेशनल स्पीकर जे आहेत ना, त्यांनी खूप पैसे घेतले आहेत ते सांगायला. पण आपण वारकरी आहोत म्हणून फुकट सांगायचं. म्हणूनच संघटनेमध्ये इकडे एकत्र होताना मनामध्ये भेद ठेवायचा नाही. भेद ठेवला रे ठेवला, संघटन पडलं खाली ना. अवघे धन्य होऊ आता, मी नाही धन्य होणार, सगळे धन्य होऊया. स्मरविता स्मरण, आपणही स्मरण करूया आणि इतरांना करून देऊया. काय मिळेल? तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणाची. सगळं यासाठी करायचं, त्या भगवंताचं प्रेम अंतकरणामध्ये निर्माण व्हावं. आणि ते प्रेम अंतकरणामध्ये निर्माण झालं तर काय होतं? पंढरपूरला सांगेल, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,